सोलापूर शहरातील लोकमान्य नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे। तलाकच्या वादातून संतापलेल्या पतीनं पत्नीला जाळण्याचा प्रयत्न केला। ही घटना 15 एप्रिल 2026 रोजी रात्री 9:30च्या सुमारास घडली। आरोपी फैजान शेख हा आपल्या सासरी आला होता। त्यावेळी पत्नी नरगिस फैजान शेख वय 36 यांच्यासोबत घरगुती कारणावरून पुन्हा वाद झाला। वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या फैजाननं सोबत आलेल्या पेट्रोलची बाटली काढून पत्नीच्या अंगावर ओतली आणि तिला आग लावली। गंभीर भाजलेल्या अवस्थेत नरगिस यांनी आरडाओरड करत घराबाहेर धाव घेतली। दरम्यान आरोपी घटनास्थळावरून फरार झाला। नरगिस आणि फैजान यांचा विवाह 7 सप्टेंबर 2024 रोजी झाला होता। सुरुवातीचे काही महिने संसार सुरळीत होता, मात्र नंतर दोघांमध्ये मतभेद वाढून ते विभक्त राहत होते। फैजाननं पत्नीला तोंडी तलाक दिला होता, मात्र नरगिस यांना पतीसोबत राहायचे होते। याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते। सध्या जखमी नरगिस यांच्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। दरम्यान नरगिस यांच्या नातेवाईकांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे।